नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली। वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली। केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली। आरोपी याने राग मनात धरून प्रवीण राऊतची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बोर नदीच्या पात्रात फेकून दिला। पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। वर्धा जिल्ह्यातील वडनेर परिसरातून चोरीची एक मोठी घटना समोर आली। घाटसावली गावातील शेतकरी मनोज भेदुरकर यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यानं 74,000 रुपये लंपास केले। मनोज यांनी मजुरांचे पैसे देण्यासाठी ही रोकड गोठ्यातील एका लोखंडी पेटीत सुरक्षित ठेवली होती। मात्र चोरट्याने संधी साधत पेटीतून ही सर्व रोकड चोरून नेली। शेती साहित्यासोबत ठेवलेली ही हक्काची कमाई चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आता या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत। वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली। वर्ध्यातील महिला आश्रम परिसरात संपत्ती वादातून अल्पवयीनाकडून दुहेरी खून। काही दिवसांपूर्वी लग्नाच्या वरातीत पुतण्याने काका व चुलत भावावर चाकूने हल्ला केला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला। हे कुटुंब वर्धेलघतच्या बरबडी गावचे असून संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली। आरोपी पुतण्या आणि काका यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून वाद सुरू होता। हल्ल्यासाठी आरोपीने काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन चाकू मागवला होता। यावरून हा कट पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। वर्ध्याच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली। वर्ध्याच्या पोस्ट ऑफिस रोडवरील शासकीय जिल्हा रुग्णालयात कोट्यावधी खर्चून सुपर स्पेशालिटी इमारत उभारण्यात आली, मात्र व्यवस्था अपुरी असल्याचे दिसते। रुग्णांना वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागते। गंभीर बाब म्हणजे रुग्णांना समोरच्या बाजूने नेण्यास बंदी घातली असून दुसरीकडे रुग्णालयाबाहेर असलेल्या सायकल स्टँड चालकांनी अक्षरशः रस्त्यावरच अतिक्रमण करून मार्ग अडवला। यामुळे रुग्णवाहिका आणि रुग्णांना दवाखान्यात पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। भव्य इमारत असूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वर्धा जिल्ह्यातील खडकी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली। वर्धा जिल्ह्यातील खडकी परिसरात एका गाडीच्या वादावरून 2 गटांत जोरदार हाणामारी झाली। धक्कादायक म्हणजे हा किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की एका गटाने चक्क चाकूने हल्ला केला। खडकी येथील एका पंचरच्या दुकानात उभ्या असलेल्या गाडीचे काच फुटल्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला। याचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले। आरोपीने अझर सय्यद याच्यावर चाकूने वार करून त्याला जखमी केले, तर दुसऱ्या गटानेही प्रतिहल्ला केला। या प्रकरणी सिंधी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। धन्यवाद।